राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये। काल मस्तपैकी पोळा झाला, हाताचा कलर अजून नाही गेलाय, ते शिंगाला कलर दिले होते त्याचा मस्तपैकी। तो व्हिडिओ नसला बघितला चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात। आता रात्री पाऊस आला होता, म्हणलं बाबा यावं वावरात एक चक्कर मारून काय झालंय काय नाही, कुठं पाणी साचलंय काढून द्यावं असले तर बघतो। तर मस्तपैकी कपाशीला आता फुलं आलेत वरच्या साईडला। आपण मागच्या वेळेस बघितलं होतं खालच्या साईडला आले होते, कायरे बी आलेत खालच्या साईडला, पण आता वरच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला बी यायला लागली। म्हणजे आता कायरे येते खालच्या काय रे या महिन्यात फुटते ना, आपली पहिली बेस नाही या महिन्यात होत असती। गोल्या बी आला होता, कुठे गेला काय माहिती। त्या इकडून आहे ना, यो बांध आहे ना त्याच्या पलीकडून जातो तो तिकडे निघून ते खालच्या वावरात। बाबा गेले शेवगावला गाडी सर्व्हिसिंग करायला। गोले गोले चल इकडे, चल तिकडे कुठं चालला, चल। ते नसतं ऐकत, आता गेलं। बंटी घरीचे, मी आल्यावर बंटी नाहीत, बाबा जर असले तरच बंटी खाली वावरात येईल। माझ्यासोबत फक्त गोल्याच येतो। लोक इथंच गाड्या लावित आहेत, हे लोकांच्या वावराचे खाली आहेत ना, इथं मग पाणी साचलंय। इथं या बांधावर मारण्याचं सगळं पाणी साचलंय, गाड्यात जात नाही, तिथंच लावित गाड्या मस्त पैकी जाते चालत। आपल्या गवत मारणं झालंय राव हिच्यात, लयच गवत झालंय। दुपारी मस्त गाय चारायला आणतो गाडी इकडं, मरणाचं गवत आहे बांधाला, हे बघा बांधाला रस्त्याला मरणाचं गवत आहे। चल इकडे तो का, ते बघा ते बघा तो चालला। गोल्या ए गोल्या गोल्या चल इकडे, चल 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 चल, पळ पळ लवकर पळ, चल 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 चल, आला का, चल चल चल। इकडच्या लाईनीत लपवतोय मला बघून, चल इकडे तो का। गोल्या काय यायचं नाव घ्याय ना, मलाच घरी जावं लागेल तेव्हा ते मागून येईन। आता ते तिकडे जाऊन कुत्रं भांडणं खेळ, तेच जाऊन देत नाही मी त्याला कुठं। ते नेमकी गेलं, बंटी जर असती ना अजिबात गेलं नसतं। आता मस्त भाई कोंबड्याचं आवरून आलो होतो, शेळ्याला पाला टाकायचा आहे। आता शेळ्याला पाला कोणता टाकाव, गिन्नी गवत भिजलेलं आहे ते खात नाहीत, शेवरीचा पाला संपतच आलाय ढेंडाळा त्याच्यामुळं असे रस्ते झालेत। त्यांना तरी काय टाकावं झालंय आता। गाईला दुपारी चारायला आणलं तर तिचा काय विषय नाही बरं का, पण शेळ्यांचा विषय येतो। कस काय जंगलच इथं डायरेक्ट। इकडं आपला घास आहे, वावर आहे, जंगलातच आल्यावानी पा भीती वाटते इथं साप बीप आला तर लय बेकार। तिला तिकडं उगच गेलो, तिकडून नको जायला, या इथं आहे ना लय पाणी साचलेलं आहे, इकडूनच जातो आपल्या चतून। तुम्ही आता म्हणता हे घास आहे ना इकडे कमी कमी कमवून आलेला आहे। इकडे काय होतं, इथून आहे ना असे, हे तुम्हाला आता दाखवलं ना, इथून ससे येतात आणि नुसता घास खाऊन टाकीतात इकडचा कावळा कावळा, ते उगतच नाही। तसा इकडचा घास जर बघितला ना, आता संपत आलाय बरं की घास काढून टाकायचा आहे, पण तिकडं जसा आहे तसा इथं आहे, पण इथं जसा आहे तसा तिकडं नाही आहे। सश्याने सगळं हे करून टाकले। काल परवा तर डुकरच आले होते भाऊ, म्हणलं आता गेली आपली सोयाबीन बी काढायची। आता इथं कांदा करायचा आहे आपल्याला, रोप टाकायचंय रोप, हे वापसा होतोय त्याच वाट बघायची आता फक्त। वाल्या काही नाही आला भाऊ टाकीत किती पाणी बघतो भाऊ वापरायला, टाकीत कमी व्हायला लागलंय पाणी, अर्धीच टाकी। हे बघा गिन्नी गवत कसं पाण्याने लदबद झालंय, सगळं लदबद झालंय। खराब नाही व्हावं बाबा, मला उन्नीचं औषध आणायचं यात, उन्न्या टाकल्या ना उन्न्या लय भारी वर येते, मला कोंबड्या लगेच सोडून द्यायच्या। हे असं इकडं सगळं पाणी ना त्या वावरातलं या वावरात येतं, या वावरातून मग इकडं निसर्ग आहे तो, पाणी येणार आहे पाण्याला कोणी आडीलंय। चला भाऊ आता आजी आवरून राहिलं, भांडे धुवायचंच काम चाललंय आजीचं। त्या बघा आपली गौरीने शिंगाचा कलर पुसून घेतला।
त्यांना गिन्नी गवत तोडा म्हणलं तर पण ओला असं मग काय आणू वैरणीचे पेंड टाकीत त्यांना कापीत नाही आता तशाच देतो टाकून अशी वैरण बी लय ढासळायला लागली संपली आता वैरण संपली वैरण आता उगं काहीतरी राहिले असते 200 पेंड होती 400 ती त्यावेळेस जास्त घ्यावं लागेल शेळ्याला घेतली होती आता गाय पण आली म्हणजे कमीत कमी 800-900 घ्यावं लागेल आला पेंड्या काढल्या तोडीत नाही तशाच देतो टाकून त्यांना पळत चल आता टाकलं एवढं थोड्या वेळाने परत टाकतो कोंबड्या बाहेरच सोडल्या नाही हे बघा इथं कसा रेंदा झालाय कोंबड्या बाहेर सोडल्या का त्या अजून रेंदा करत्या त्याच्यामुळं सोडल्याच नाही त्यांना बाहेर आताच टाकलं त्यांना ते सांभाळून चालावं लागतं काल पडलोय दोनदा आज जे चाललंय चूल पेटायचं काम कालपासून चूलच पेटाना रेंदा झालाय पायाचा पहिले पाय धुवून येऊन दे सगळं पाणीच असलंय भाऊ इथं पण पाऊस नाही आला तर अवघड होतं त्याच्यापेक्षा बरं आहे बाबा रेंदा परवडला लाईट गेली असं ना आता नेमकी आता थोडं बसाव मोबाईल बघत हा गेलेलीची लाईटच गेलेली चला आता थोडा भात खातो मी म्हणलो होतो तुम्हाला मी घरी आलो गोवाले घरी दिसणार मला या बाग कुठून आला रे हा कुठे गेलता हा कुठे गेलता तिकडे कुठे गेलता तुला आवाज दिल्यावर ऐकू नाही आलं का 2 मिनिटं हे काय डोक्याला टोचून आलाय पडला आता त्याचा नाश्ता झालाय भाऊ माझा नाश्ता नाही झाला अजून याची बैलाची पूजा मांडली ती आपण त्याला तुम्ही नाश्ता करून घेतो असं भात बनवलाय आजीने रात्रीचा भात थोडा गरम केलाय पाय आता आणि मला थोडं गरम पाणी घाला मला घासा परत तर करायला लागलाय आता यांना टाकलं ना खायला तरी अर्ध येतं पडलं घेणं देणंच नाही त्याला घरी आलो होतो शेवगाववरून व्हिडिओ टाकली प्रीमियरला काही सेकंदच चालू आहे त्याची 32 सेकंद काहीतरी बघू शकतात तुम्ही आता 28 सेकंद मला बघू बाबा गेलेत खाली गायला घेऊन आता आल्यावर येऊ पण उशीर झाला मला मग बाबाच गेली घेऊन आता कोंबड्याला पाणी ठेवायचंय मला आता हे व्हिडिओ बघतो काय विषय आहे कारण की मी माझे व्हिडिओ बघत नाही जास्त करून टीव्हीवर नाही का ते विचित्र वाटतं मला बघायला पण म्हणलं बाबा ही पोळ्याची व्हिडिओ आहे आणि काही करून आपल्याला बघावं लागतीच आता काहीतरी चालला होता भाऊ आता जास्त नाही दाखवतो तुम्हाला तुम्ही जाऊन बघा भारी व्हिडिओ आहे बनलेला आजी मस्त पैकी बाहेर लसूण चुलत बसले दादा व्हिडिओ बघतो कोंबड्याला पाणी ठेवतो सकाळपासून पाणी नाही त्यांना झलक एक मला बघायला कस तरी वाटतं टीव्हीवर आपण सवय नाही आपल्याला मी कुठं जाऊ गोल्या माझा पिछाच करीत असतोय गोल्या मी कुठं जाऊ गोल्या पिछाच करीत असतो चला आता व्हिडिओ बघतो पुढचे काम आवरतो आजी आता मस्त पैकी लसूण सोलू राहिल्यात कोणती बाया
ते वायफाय घेतलंय आजीची मोबाईल रिचार्ज नाही टाकलं तर जिओवाले पर मागच लागलेत. माझ्या माग लागले होते टाकला हो मी रिचार्ज. आता आहे ना या पाण्यासाठी हे करून राहिल्यात. यांना पहिलं पाणी टाकतो. व्हिडिओ टाकलीच होती म्हणलं कमेंट बिमेंट काय येतात वाचावं पडला असतं भोट्याला आता. तेच वाचू राहिलंय. काय चाललंय इथं 3-4 दिवस काम जरा जास्तच झालंय वाटतं. खूप छान. बर शॉर्ट पण टाकली होती मी आता 2-3 मिनिट आधी. त्याच्या खाण्यात थोडं चेंज केलं आपण आणली बाजरी आता त्यांना टाकायला. हा पाणी ठेवतो. करड लयच माग लागले होते दिलं त्यांना टाकून. आता हे कशा येड्यावानी करून राहिले बघा. तुमचे भांडे ना मला पहिले साफ करावं लागते. यांचं झालंय. आयला भाऊ सकाळपासून ताण आले होते पाण्यावर वाकास तुटून पाडलं. पाण्याचं भांड सुद्धा दिसेना. ताण आल्या होत्या. आता यांना काय पाहिजे बरं. अरे तुम्हाला टाकलं ना यांना पाणी आहे का नाही. बाबाने आणली भाऊ गाय इथं. गवतच का उगायला राहिले. बाबान ते म्हणत होते बा पोळाचा व्हिडिओ दाखव. तर म्हणलं बसा इथं दाखवत तुम्हाला व्हिडिओ. कशाला शिंगाला ना ते तुमच्या सोबत द्यावं लागेल. ते मला नीट द्यायचं. ते सगळं काढलं त्यात सगळं फार इथं एक आणि इथं एक लावून घेतलंय. साबळेचीच वाटली ते आम्हाला आधी. होते राजेचे बैल. बैल आपण आहे का म्हणतो ते बघून कसं बैल ते बघा ना. ते बैल आहे का सोने काय बाबांना त्यांना योच व्हिडिओ आवडलाय सगळ्यात पेक्षा. आता मस्त पैकी म्हणा बरं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट करा. कमेंट आता आजी बाबांनी सांगितलंय भाऊ व्हिडिओला सबस्क्राईब लाईक काय काय असेल ते सगळं करून टाका. आपल्या मित्रांसोबत पसरून टाका व्हिडिओ. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.